यार डावाला सुरुवात पहिला बॉल. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला. डिफेन्स पूर्वक सन्मानपूर्वक तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळून काढला जाईल. 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट मध्ये चेंडू अडवला जातोय. पहिली सिंगल आली, पहिली धाव आली आणि त्या धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन झालंय. खातं उघडलं जातंय. द फलकावरती एक धाव जी स्कोर कार्डवरती नोंदवली गेली. जवळपास जर पाहिलं तर 14 धावेंच्या सरासरीने इथे प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये धावा मैदानाच्या आतमध्ये आता मुळशी सम्राट कासरवाडी संघाला बनवायचे असतील तर ते धावा बनवत असताना गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये चांगलं काम त्या ठिकाणी कामकाज करणं गरजेचं. विकेट मात्र घेणं फार गरजेचं असणार आहे. कारण मुळशी सम्राट क्रिकेट क्लब हा संघ जर पाहिला तर बॅटिंगसाठी नक्कीच या संघाला तिकडे पाहिलं जातं. तर तगडी बॅटिंग ऑर्डर असणारा हा संघ आहे. त्याच्या समोर मात्र गोलंदाजा बऱ्याचशा प्रश्नचिन्हांना इथे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. अक्षय ऍज अ आयकॉन म्हणून नक्कीच हा खेळाडू आज या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. फार मोठी जबाबदारी अक्षयच्या खांद्यावरती असणार आहे. आज मात्र फार मोठा त्या ठिकाणी खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये साकारणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल त्याच्यासाठी भन्नाट वेगाचा पायावरती चेंडू टाकायचा होता. यॉर्करचा प्रयत्न तिथे केला. परंतु अतिरिक्त दिशा भरकटली आणि दिशा अतिरिक्त भरकटल्यानंतर अतिरिक्त अवांतर धाव खर्च होईल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव आली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. लपलकावरती धावा 2 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. पहिला चेंडू झाल्यानंतर आपण पाहतोय समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलताना पाहायला मिळेल. 35 चेंडू आणि 80 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळला. डिफेन्स पूर्वक त्या ठिकाणी सावधरित्या बचावक पूर्वक चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला जाईल. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. त्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक धाव आली. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी घेतली जाणार आहे. आणि पुन्हा एकदा एका पावलाने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती धावा आपण पाहतोय 3 धावा. पुढचा बॉल पुन्हा आता गोलंदाज तयार. जयेशसाठी हा चेंडू बॅटची कडा तिथे ईस्टर्नच्या मागे एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक चेंडू लाडवेल. विकेट करण्याचा प्रयत्न आक्रमकता दाखवायचे सन्मान तर दोन्ही खेळाडूंनी मात्र गोलंदाजाला दिला पहिल्या काही चेंडूंवरती. परंतु आता आक्रमकता देखील मैदानाच्या आतमध्ये धारण करणं गरजेचं आहे. त्यासाठी मात्र आपण पाहतोय बिगिटचा प्रयत्न होता. परंतु बॅटच्या तितकासा संपर्कात चेंडू आला नाही. बॅटची कडा आणि इष्टांच्या मागे चेंडू आपण पाहतोय अडवला जाईल. कोणत्या प्रकारची धाव आली नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुढे सरसावं डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होता. पुन्हा आता बॅटची कडा आणि पुन्हा आता तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येईल. आक्रमकता आक्रमकता दाखवायचे षटकार चौकार दाखवायचे परंतु तिथे नशीब साथ देत नाहीये. बॅटच्या संपर्कात चेंडू येत नाहीये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट पाहायला मिळेल. नशिबाने नाही तिथे कर्तृत्वाने जिंकावं लागेल. मनगटाचा जोर इथे लावायचा आहे. पाहिलेलं स्वप्न साकार करायचं असेल ना तर षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील यावेळी. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू पाठवलाय सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे सनसनी चौकार. सरकार तुम्ही चौकार येथे मैदानाच्या आतमधील यापूर्वी 2 वेळा आक्रमणाचा प्रयत्न केला होता जयेशने. परंतु त्यावेळी बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. परंतु हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी मिडल ऑफ द बॅट अगदी बॅटच्या मधोमध चेंडू आला आणि त्याच्यावरती आलेला हा चौकार. निखिल काटे पुन्हा तयार. पुढचा बॉल शपल झाले. क्रीजचा वापर आडव्या बॅटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक ओम त्या ठिकाणी चेंडूला पाठमोर होईल. एका टप्प्यावरती बॉल अडवला जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावफलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 8 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला डाव जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं अक्षय शितोळेने षटक क्रमांक 1 हाताळलं. त्याने मात्र 9 धावा खर्च केले होते. त्या तुलनेमध्ये दुसऱ्या डावातील पहिलं षटक आपण पाहतोय निखिल काटेने या गोलंदाजाने षटक साकारलं आणि निखिल काटे मात्र तिथे आपण पाहतोय 8 धावा खर्च करताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. आता त्यानंतर पॉवर प्लेचं दुसरं षटक असणार आहे आणि त्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो ऍज अ आयकॉन आकाश खरात जो या संघामध्ये खेळतोय तो आकाश खरात आपण पाहतो तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा खेळ पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचं असणार आहे. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मिड विकेट मध्ये तर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर या पॉवर प्लेच्या खेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. तर समोर आता पहिला चेंडू आकाशचा फेस करण्यासाठी जय शिलार अर्थात जॉन्टी जो ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कित्येक वेळा खुल्या गटातील स्पर्धेमध्ये कासरसाई या संघासाठी मात्र महत्वाची भूमिका या खेळाडूने बजावली आहे. अष्टपैलू कामगिरी सातत्याने या खेळाडूची आम्ही पाहत आलोय. आज मात्र पुन्हा एकदा स्वतःला ते सिद्ध करावं लागेल.
पहिलाच बॉल आकाश कराचा वेगाने बॅट फिरवली, परंतु तिथे बॅटच्या संपर्कात चेंडू नाहीये. वाईटची काहीशी मागणी त्या ठिकाणी केलीच जाईल, परंतु ते पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम पाहायला मिळाले. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आहे आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा कोणत्याही प्रकारे धाव न खर्च करणारा चेंडू पाहायला मिळाला. स्कोर कार्ड आपण पाहतोय 8 धावांवरती स्थिर आहे. समीकरण जर पाहिलं तर शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत ते 29 चेंडू आणि 29 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असणार आहेत त्या 74 धावा. जवळपास 15 धाव्यांच्या सरासरी इथे विजयाचं समीकरण गाठायचंय. आपण बार होता कमी गतीचा बॉल तिथे फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅटवरती पुन्हा चेंडू येऊ शकला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आता चेंडू डॉट आहे. आक्रमण चढवता आलं असतं तिथे खराब चेंडू बनायला देखील काही अवघड ठरणार नाही. अगदी शॉर्ट पिच वरती असे ज्या ज्या वेळी आपण पाहिलं फलंदाज समोर चेंडू आलेत ना त्या त्यावेळी आपण पाहिलंय अनेक वेळा मोठं आक्रमण झालंय, परंतु इथे बॅट वरती पुरेसा चेंडू येऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आहे. यावेळी समोर होता चेंडू पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय, पुन्हा एकदा फक्त फलंदाज त्या ठिकाणी चेंडूला वार घालण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलचं या ठिकाणी पाहायला मिळाला. एक एक डॉट बॉल एक एक निर्धाव चेंडू नक्कीच कासरसाई संघासाठी महागडा ठरतोय. एक एक डॉट बॉल एक एक निर्धाव चेंडू मात्र समीकरण नक्कीच अवघडामध्ये जाताना आपल्याला जे पाहायला मिळेल. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला, यावेळी पाठवला चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. माऊली साऊंडला सलामी देणारा हा येतोय संचलित प्रहार चौकार. कोरकड मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 4 धाव्यांच्या मदतीने जे आता पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 12 धावा. पुढचा बॉल पुन्हा आकाश तयार राईट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. झेल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये निसटतोय. ओम शेलार संघातील असणार एक प्रमुख खेळाडू, प्रमुख क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षणामध्ये पॉवर प्लेच्या खेळामध्ये 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्याकडून मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली. झेल त्या ठिकाणी निसटलाय आणि तोपर्यंत एक सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलक पुढे जाईल. धपलकावरती 13 धावा. कोणताही फलंदाजाने लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकारचा खेळले तर माऊली आबा किम्स यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकाची रक्कम वाढली जाते. कोणत्याही बॅटरने लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकारचा खेळले ना तर तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक शिवसेना मुशलगा प्रमुख माऊली आबा किम्स यांच्या माध्यमातून असणार आहे. स्कोरकार्डवरती धावफलकावरती आपण पाहतो आता 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोरकार्डवरती धावफलकावरती धावा आपण पाहतो 13 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत ते 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असणार आहेत त्या 69 धावा. पाहिलं तर नक्कीच उरवडे संघाने बाजी मारले असं म्हणायला काही वावगट ठरणार नाही. 13 धावा मात्र खर्च 12 चेंडू मध्ये केल्यात. शेवटचे 24 चेंडू आणि 69 धावा जवळपास 17 धाव्यांच्या सरासरीने प्रत्येक ओव्हर मध्ये आता ज्या धावा मैदानाच्या मध्ये बनवाव्या लागणार आहेत. अक्षय आणि जयेश
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संघाने विश्वास दाखवत मात्र सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलेत. हे सलामी वीर मात्र कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आता पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणार हे पाहणं महत्वाचं आहे. बंधन हटलंय पॉवर प्लेचं, परंतु आता इथे ते बंधन हटल्यानंतर फलंदाज देखील आपलं बंधन साईडला ठेवून मात्र आपले बाहू खोलतील का हे पाहणं देखील महत्वाचं. आता मध्ये जकडून ठेवले, रोखून ठेवले गोलंदाजाने. पुन्हा गोलंदाज तयार. पहिला बॉल चपल झालेत. फटका तिथे फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतोय. मिड ऑफचा चेंडूच्या खाली झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. दुसरं जीवनदान इथे मैदानाच्या आतमध्ये जय शिलाला मिळेल. मिड ऑफ मध्ये तिथे भागवत आपण पाहतो झेल मैदानाच्या आतमध्ये सोडतोय. जय शिलाला पुन्हा जीवनदान मिळालंय. आता त्या मिळालेल्या जीवनदानचा फायदा इथे घ्यावा लागेल. पूर्वी ओमने त्याला जीवनदान दिलं. या चेंडूवरती आपण पाहतोय भागवत तिथे जीवनदान देईल. काहीसा कानमंत्र मैदानाच्या आतमध्ये आता नक्कीच आकाश खरात तिथे निखिल काटेला देताना पाहायला मिळेल. निखिल काटे हा गोलंदाज आपण पाहतोय संघातले विकेट टेकर गोलंदाज. नक्कीच त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध केली होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी तितकी जी साथ दिली नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो झेल निसटला. एक सिंगल आली. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती धावा, ज्या 14 धावा ज्या आतापर्यंत धपलकावरती नोंदवल्या गेल्या. कोलवा टप्प्याचा बॉल अक्षयच्या बॅट मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आकाशाला व्यवस्थित घालत अक्षयच्या बॅट मधून गगनचुंबी प्रहार. षटकार. प्रचंड मोठा हल्ला केला. अगदी बॅटच्या समोर होता चेंडू. अक्षयच्या स्लॉट मध्ये, अक्षयच्या अगदी तिथे समोर टाकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर पाठवला अक्षयने. बिग हिट पाहायला मिळालाय. षटकार आला आणि स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 20 धावा. या प्रकारचे फटके येणं हे मुळशी सम्राट कासरसाई या संघासाठी फार महत्वाचं आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळी विशप मध्ये अक्षय शितोळे बरसलाय. चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. फ्लॅटेड. षटकार. कोरकड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती धावा आपण पाहतोय. 26 धावा धपलकावरती आहेत. अक्षय शितोळे आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. तर सांगतोय तुम शेर हो तो आम भी सवा शेर है. पॉवर प्लेचा खेळ जरूर उरवडे संघाच्या बाजूने जरी चुकला तरी जसा पॉवर प्लेचा खेळ संपलाय तशी मात्र आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न अक्षयने मैदानाच्या आतमध्ये केला. 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बदलेल. शेवटच्या आता बाकी असणार ते 21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील ते अजूनही 56 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पुढचा बॉल ऑन स्ट्राइक अक्षय शितोळे. रिव्हर्स स्विच हिट. स्विच हिट. सुपर हिट. षटकार. थँक्यू. लागोपाठच्या 3 चेंडूवरती इथे 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि माऊली आबांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक अक्षय शितोळेला दिलं जाणार आहे. स्कोरकार्डवरती धपलकावरती धावा आपण पाहतोय 32 धावा धपलकावरती आहेत. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत. शेवटच्या बाकी असणार ते 20 चेंडू आणि 50 धावा अजूनही बनवायचे असणार. अक्षय शितोळे आज मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. आज मोठी परीक्षा अक्षय शितोळेची इथे नक्कीच घेतली जाणार आहे, कारण संघाच्या समोर एक मोठं आव्हान असताना अक्षय शितोळेची खेळी अक्षय शितोळे इथे मात्र फार महत्वाचा ठरणार आहे. स्कोरकार्डवरती 32 धावा धपलकावरती निखिल काटे आतापर्यंत काट्यासारखा रुतत होता, परंतु अक्षय आता त्याला काट्यासारखा रुतताना जो पाहायला मिळेल. पुढे सरसाव चेंज ऑफ पेस, कमी गतीचा बॉल. जसा फलंदाजाने फुटवर्कचा वापर केला, जसा तिथे गोलंदाजाने फलंदाजाला पाहिलं पुढे सरसावण्याचा फलंदाज प्रयत्न करतोय, तसा वेग कमी केला आणि मैदानाच्या आतमध्ये हा धीम्या गतीचा बॉल पाठवरती नयता गेलाय. इष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येईल. डॉट. 18-19 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झाल्यात. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 3चा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तो चेंडू घेऊन पुन्हा तयार झालाय. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये शोधली तिथे दरी आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. डीप कव्हर मध्ये अक्षयचा हल्ला हा येईल चौकार. 4 धावा.
स्कोरकार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती धावा जर पाहिल्या तर बिना गाड्याच्या मोबाईलमध्ये 36 धावा धपलकावरती आहेत. तब्बल 23 धावा निखिल काटेने या षटकामध्ये खर्च केल्या. त्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगलचा समाविष्ट. पहिलं षटक निखिल काटेचं पाहिलं ना तर केवळ त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या. परंतु वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये बराचसा मागणा ठरलाय, बराचसा खर्चिक ठरलाय. त्याने 23 धावा ज्या मात्र इथे षटक क्रमांक 3 मध्ये खर्च केल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपण पाहतोय शेवटचे 18 बॉल बाकी असणार आहेत आणि 18 चेंडूमध्ये 46 धाव्यांची जी अजूनही गरज जे मुळशी सम्राट कासरसा या संघाला जिंकण्यासाठी असणार आहे. दुसऱ्या बाजूने त्याच धावा रोखायच्या उरवडे संघाला जिंकायचं असेल तर त्या धावा मैदानाच्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. आता नवीन गोलंदाजच्या मार्कवरती वापरला जाईल कारण आपण पाहिलं तर निखिल काटेचे 2 षटक संपलेत. ऍज अ आयकॉन खेळत असताना आकाश कराचं 1 षटक एका षटकाची मर्यादा आयकॉनसाठी असणार आहे आणि ते षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं. त्यामुळे आता इथे नवीन गोलंदाज नक्कीच 2 आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकी एक जर पाहिलं तर ओम शेलार आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 घेऊन आता ओम शेलार हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल होईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 18 चेंडूमध्ये 36 बनवल्यात. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये अजूनही 46 धावा ज्या विजयासाठी बनवायच्या असणार आहेत. जयेश शेलार 2 जीवनदान मिळालेत. जीवनदान किती घातक असतात ते आपण यापूर्वी पाहिलंय. आता तेच मात्र जीवना घातक स्वरूपामध्ये पुन्हा एकदा प्रदर्शन केलं जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे. खुलवा टप्प्याचा बॉल होता खोदून काढला चेंडू यावेळी क्षेत्ररक्षक येतो चेंडूचा खाली यावेळी चुकी नाही टिपला जाईल. जय शेलारचा संपेल खेळ विकेट. पहिल्या क्रमांकाची विकेट येताना मैदानाच्या आत पाहायला मिळेल. जय शेलार बाद झालाय. आदित्यचं मात्र कौतुक असेल कोणत्याही प्रकारे चुकी आदित्यने केली नाही. सीमा रेषेच्या जवळ मात्र आत टिपलेला झेल आणि मुळशी सम्राट कासरसाई संघाला पहिला धक्का बसेल. पहिला बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. स्कोरकार्ड वरती 36 धावा शेवटचे 17 चेंडू 46 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो आता दाखल होताना पाहायला मिळेल संघाचा संघ नायक अथर्व बोडके स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळेल. ही स्पर्धा उभी करत असताना मात्र सुंदर आयोजन त्या ठिकाणी अथर्वने केलंय. परंतु आज इथे गावासाठी आपल्या गावच्या संघासाठी इथे लढण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये उतरला. स्पर्धेच्या निमित्तानं बाजीरावचे चंदन सुनील भाऊ जाधव मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचप्रमाणे सन्मान्य भानुदासजी जाधव या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होतं. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय क्रॉस द बॅट खेळायचा होता. आडव्या पद्धतीने बॅट फिरवली परंतु तिथे बॅटच्या संपर्कात चेंडू नाहीये आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र पंचांनी कळवलं हा चेंडू खराब आहे व्हाईट बॉल. आडव्या बॅटने यावेळी स्ट्रोक खेळून काढला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल एका धावेचा प्रयत्न तिथे झाला. चेंडू आपण पाहतोय हातामध्ये याला थोडासा उशीर तोपर्यंत धाव मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या पळून पूर्ण केली जाईल आणि धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धाव आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये चेंडू बाकी असतील ते 17 चेंडू मध्ये जिंक शेवटचे बाकी असतात ते 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील अजूनही 44 धावा. पुन्हा ओम तयार पुढचा बॉल यावेळी समोर असेल अक्षय. अक्षयची पाठ तळपायला सुरुवात झाली आहे. अक्षयच्या पाठ पण षटकार सर्व करायला आता सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. त्याला शांत ठेवण्यामध्ये गोलंदाज यश मिळवेल का. पुढचा बॉल घेऊन पुन्हा गोलंदाज या पहिला चेंडू इथे फटका फसला. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली. पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय चेंडूच्या पाठमोरी एक सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू अडवला. चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा. बराच काळ मात्र चेंडू हवेत होता. उलटे धावत असताना राकेश आपण पाहतोय त्या ठिकाणी नक्कीच अवघड झेल होता. सोप्पा करण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. थोडासा दूर राहिलाय तो आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 40 धावा. 40 धावा जे आपण पाहतोय स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. अजून 42 धावा बनवायच्या बाकी असणार ते 15 चेंडू. गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्क वरती ओम तयार. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. रिव्हर्सचा अटेम्प्ट तिथे गॅप मध्ये चेंडू बन्नाट वेग आणि त्याच वेगाने सरळ चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. सनसनीत चौकार.
चौकाराच्या मदतीने 4 धाब्यांच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 44 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या तर बाकी असणार आहेत ते 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असणार आहेत त्या अजूनही 38 धावा. 14 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण. अक्षय आपण पाहतोय 9 चेंडू खेळला 29 धावा त्याने बनवल्यात. पुढचा बॉल घेऊन पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा गोलंदाज तयार. रिव्हर्सचा अटेम्प्ट तिथे केलाय. पुन्हा गॅप मध्ये चेंडू. दोन क्षेत्ररक्षकाची तयारी चेंडूने ओलांडली आणि चेंडू सरळ पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक चौकार. रिव्हर्स साठी आपण पाहिलं त्या क्षेत्रामध्ये जास्तीचं क्षेत्ररक्षक सजवलं होता. जास्तीचं प्रोटेक्शन तिथे मात्र या फटक्यासाठी सजवलं होतं. परंतु कोणत्याही प्रकारे तिथे अक्षय दबाव निर्माण करून दिला नाही स्वतःवरती. न घाबरता न मात्र डगमगता त्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा हल्ला केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार 48 धावा फलकावरती. शेवटचा बॉल असलेल्या षटकातील 12 धावा आतापर्यंत खर्च झालेले आहेत. 13 चेंडू आणि बनवायचे असतील अजूनही 34 धावा. टप्प्याचा बॉल होता पायावरती टाकला होता चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो चेंडू अडवेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येईल. आता एका सिंगलने मात्र या शेवटच्या सिंगलने काही फरक पडणार नाही कारण येणाऱ्या षटकासाठी अक्षय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 24 चेंडूंचा खेळ संपला. 24 चेंडू मध्ये 49 धावा ज्या स्कोरकार्ड वरती फलकावरती नोंदवल्या गेल्या. आता शेवटचे बाकी असणार ते 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या असणार आहेत त्या अजूनही 33 धावा. 24 चेंडू मध्ये बनवल्यात त्या 49. 12 चेंडू मध्ये बनवायच्यात अजूनही 33 धावा. जवळपास 16.50 धावींच्या सरासरीने इथे मात्र आता विजयाचं समीकरण गाठायचंय. छोटीशी टीम मीटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. काहीशा युक्त्या आखल्या गेल्यात. कोणता गोलंदाज आपण पाहतो तर गोलंदाजीच्या मार्कवरती नक्कीच पाठवला जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आता 5 घेऊन आदित्य पण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. आदित्यच्या खांद्यावरती आता इथे मात्र जबाबदारी मैदानाच्या मध्ये जी दिली जाणार आहे आदित्य बोत्रे. कमी कमी अनुभव नक्कीच आदित्यकडे परंतु समोर अक्षय समर्था इथे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवत इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकणं फार महत्वाचं आहे. अक्षय या पूर्वी मात्र अक्षयच्या पाठमधून लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेले आहेत. आता 12 चेंडू मध्ये 33 बनवायच्यात. आदित्य समोर अक्षय कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करेल. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला बॉल ऑन स्ट्राईक अक्षय शितोळे. पहिला चेंडू कमी गतीचा स्लोअर स्वरूपाचा पहिला चेंडू शरीराच्या दिशेने आणि तिथे कोणत्या प्रकारे धाव येत नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट डॉट बॉल एक एक डॉट बॉल एक एक धाव चेंडू मात्र गणित गुणोत्तर बदलेल. शेवटच्या 11 चेंडू आणि बनवायच्या असतील त्या 33 धावा. जवळपास प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी 3 धावा येणं देखील गरजेचं आहे. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. धीम्या गतीचा बॉल पाठवला सरळ ऑन साइडला. क्षेत्ररक्षक राहिला दूर आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये येईल आणि आलेल्या या चौकाराच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचलेलं सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण झालंय. धावफलकावरती 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
गोलंदाज पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आदित्य तयार. आदित्यवरती आक्रमणाला सर्वात राक्षणे केली. पुढचा बॉल दिव्या गतीचा होता. खोदून काढला चेंडू ऑन साइडला एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. खेळता अक्षय दुसरा धावेचा कॉल दिलाय. पैकी येईल डेंजरला अक्षय, परंतु अक्षयची वेगवान गती आणि त्यानंतर त्याने मात्र 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्यात. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 55 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि अजूनही 27 धाव्यांची गरज. 9 चेंडू 27 या षटकातील राहिलेले 3 चेंडू महत्वाचे असणार, निर्णायक असणार. आक्रमकतेचा प्रयत्न इथे केला जाणार कारण शेवटच्या षटकामध्ये नक्कीच कमीत कमी धावा तिथे ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहील. खोलवर टप्प्याचा बॉल सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजचं मात्र कौतुक असेल. खोलवर टप्प्याचा बॉल. अक्षय एक मोठा बॅटर आहे. अक्षयची ताकद या खेळाडूला माहितीये. अक्षयची मात्र अनेक खेळ या खेळाडूला माहितीये, परंतु त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना त्याने स्वतःवरती ठेवलेला विश्वास आणि त्यानंतर नक्कीच तो यश प्राप्त करताना पाहायला मिळालाय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. आत्मविश्वास. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस मात्र कट केला चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, सोडला झेल. चुकी झाली आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. विशाल विशाल VSD माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 59 धावा धावफलकावरती. शेवटचे बाकी आहेत ते 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे असणार आहेत ते अजूनही 23 धावा. हा चेंडू फार महत्वाचा, एखाद्या बिगिट कासरसाई संघासाठी महत्वाचा असणार. षटकार चौकार येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने आदित्य मात्र हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट टाकण्याचा प्रयत्न करेल. 10 धावा आतापर्यंत आदित्यने खर्च केला. शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बदललं जातोय. घातक क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये तिथे सजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. गोलंदाजीच्या मार्क वरती तयार. खोलवा टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक हटवले तिथने. आकाशने मात्र क्षेत्ररक्षक हलवले होते आणि चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. अनिकेत STV. मैदानाच्या आतमध्ये पाहतो षटक इथे संपलं जाईल. 5व्या क्रमांकाचं षटक संपलं. स्कोर कार्ड वरती धावा पाहतोय 63 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे बाकी असणार आहेत ते 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धाव्यांची गरज. शेवटच्या बॉल वरती आलेला हा नशिबाचा चौकार. क्षेत्ररक्षक मात्र तिथने हलवले होते आकाश खरात नाही. त्यानंतर मात्र चेंडू निसटला. बॅकअप साठी कोणीही नव्हतं आणि 4 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळाल्या. शेवटचे 6 चेंडू 19. गोलंदाजीच्या मार्क पडदा पाहतो आता. गोलंदाज पाहायला गेलं तर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक 6व्या क्रमांकाचा अखेरचं षटक घेऊन ओम शेलार दाखल झालाय. या पूर्वीच्या षटकामध्ये 1 विकेट मिळवली. 1 बॅटर मात्र ओमने बाद केलाय आणि 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता रोखायच्या त्या 19 धावा. शेवटच्या 6 चेंडू मध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो अथर्व बोडके. एक चेंडू अथर्व खेळला. एक सिंगल त्याने बनवली. शेवटचे 6 चेंडू 19. हाय व्होल्टेज मॅच जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे. या 2 संघांमध्ये या 2 भागांमध्ये ही कडवी झुंज जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बराचसा अनुभव इथे नक्कीच वाटलाच जातोय. एका बाजूने अक्षय अथर्वला काही साध्या कानमंत्र देतो. दुसऱ्या बाजूने आकाश ओमला मात्र काहीसा कानमंत्र देताना पाहायला मिळतोय. उभरत्या खेळाडूंमध्ये नक्कीच इथे जोश आणण्याचा प्रयत्न, ताकद आणण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही खेळाडू करतायत. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या त्या अजूनही 19 धावा. गोलंदाजीच्या मार्क वरती तयार. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता. पाठवलाय ऑन साइडला. आकाशाला गवसणी घालत अथर्व बोडके 17 नंबरची जर्सी प्रदान करून खतरा म्हणून उभा राहिलाय. षटकार. 6 धावा. संतोषानं त्यानं प्रश्न टाकीला आम्हाला. आधी जिकर बांधिलं नंतर थंडीला पाया.
ही तर नवल वाटतंय तुला मला हे जग काय अवघड आहे ती सांगते मी तुला. अरे चिमणी नावाची एक पक्षी आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला आणि या पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकाने बरचसं मोमेंटम बदलेल. आडव्या पाटण्यावर स्ट्रोक खेळला विषप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला एक सिंगल तर आली सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आदित्यने केलं दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि तिथे मात्र कलेक्शन थोडस खराब तोपर्यंत दुसरी धाव पळून पूर्ण झाले 2 धावा वेगाने मात्र पळून पूर्ण केल्या जाईल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट 71 धावा धावफलकावरती शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावा. अथर्व बोडके स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवायची कामगिरी करणं गरजेचं आहे. संघाचा संघ नाही की संघाचा लीडर आहे त्याच्या नेतृत्वाखाली संघ लढतोय भिडलाय आतापर्यंत. आता शेवटचे 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. पुढचा बॉल फुलटॉस होता ऑन साइडला फुलटॉस वरती अथर्व बोडके ठरलाय बस षटकार. चिमणी नावाची एक पक्षी आहे जाऊन विचारता तिला संतोषाला त्याला प्रश्न टाकीते मी सांगून द्यावं तो मला. शंकरानं 12 लिंक बनवला 13वा लिंक कोणचा सांगून दे मला. काय बाया बोलतोय लाड लाड नाही बाया बोलतोय लाड षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय 77 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू तर मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता हारा वही जो लढा नाही. ते लढावं लागेल. लढलाय एका बाजूने अथर्व 4 चेंडू मध्ये 15 धावा बनवल्या 2 षटकार या षटकामध्ये त्याच्या बॅट मधून आलेत. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू बाकी आहेत 5 धाव्यांची गरज आहे. आज घरची स्पर्धा आहे आणि त्या घरच्या स्पर्धेमध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर मात्र आपली ताकद दाखवताना अथर्वला आपण पाहतोय. ओम पुन्हा त्या चांगल्या गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. कमबॅक करावा लागेल ओमला देखील. कलवा टप्प्याचा चेंडू होता खोदून काढला ऑन साइडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल एक सिंगल आली पैकी थोडीशी उशिरा परंतु तिथे दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जात नाही. केवळ एक सिंगल आहे. एका सिंगलने स्कोर कार्ड वाढेल धावफलकावरती 78 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. दोन्ही संघाला अजून समान संधी 2 चेंडू आणि 4. घातक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये आता सजवलं जाईल. क्षेत्ररक्षकांची बरीचशी हालचाल पाहायला मिळते. रोखण्यासाठी इथे जाळं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे. अक्षय ऑन स्ट्राईक. आतापर्यंत आपण अक्षयने जर पाहिलं ना तर 17 चेंडू अक्षयने खेळलेत आणि 44 धावा बनवल्यात. अर्धशतकापासून तो 6 धावा दूर आहे आणि संघाच्या विजयापासून अजूनही मुळशी सम्राट कासारसाई संघ 4 धावा जो दूर असणार आहे. रोखलं जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे. विश्वास दाखवावा लागेल स्वतःवरती ओमला. विश्वासावरती स्वार व्हावं लागेल. विश्वासाची ज्योत प्रज्वलित करत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बेभान लढावा लागेल. शेवटच्या तर मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू 4 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत आहे. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 4 धावा. अथर्व बोडकेने खेळलेले 2 षटकार इथे फार महत्वाचे ठरलेले आहेत. गोलंदाज पुन्हा तयार पुढचा चेंडू चपल झाला क्रीजचा वापर अक्षय शितळाच्या बॅट मधून MS धोनी स्टाईल येईल हा बिग हिट षटकार. सामना जिंकलाय मुळशी सम्राट कासरसाई संघाने आणि 18 चेंडू मध्ये 50 धाव्यांची अर्धशतकीय खेळी पूर्ण केली आहे अक्षय शितळे या खेळाडूने. अरे सांगतो तारा तू आरती नसता झाला गळ्यात मार काढलेला तुझ्या गळ्याला फोड उठला म्हणूनच घेऊन गेले मी तुळजापुराला. तुझ्या गळ्याला फोड उठला म्हणूनच मी घेऊन गेले तुळजापुराला.